नमस्कार मैत्रिणींनो, आशा करते मजेत असाल, छान छान पदार्थ बनवत असाल आणि खात असाल. तर महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आज मी माझ्या आजीच्या पद्धतीने बनवणार आहे. म्हणजे अजिबात तेलकट होत नाही, चवीला खूप छान होतो. इथे तुम्ही बघू शकता काय मस्त अशी कोथिंबीर वडी बनवून तयार आहे. अगदी मोजक्या साहित्यात इथे ही वडी बनवून तयार होते. दिसायला किती छान दिसते, तर एक तोडून सुद्धा दाखवते. ही मस्त अशी कोथिंबीर वडी आज बनवून तयार केलेली मी. तर चला मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर त्याआधी इथं मध्यम आकाराची कोथिंबीरची जुडी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, आलं घेतले आणि त्याचमधली कोथिंबीर थोडीशी घेतलेली वाटण्यासाठी. तर इथे आधी मिरच्या घालते, त्यानंतर हे सगळं लसूण कोथिंबीर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचे. यामध्ये टाकणार आहे थोडंसं अजवाईन आणि त्यानंतर जिरं. तर इथं अजवाईन मी थोडंसं जास्त घातलं आहे, का तर कोथिंबीरीच्या वड्यामध्ये जिरं आणि अजवाईनची टेस्ट खूप छान येते. इथं मीठ घातलेले 2 चमचे. आता हे पाटण तयार करून घ्यायचे. हे बघा मस्त ह्याचा वास येतो, एकदम सुंदर अशी स्मेल येते. तर आता कोथिंबीर चिरून घेऊया. तर ही कोथिंबीर एकदम मस्त अशी कवळी कवळी कोथिंबीर होती. आता ही मस्त चिरून घ्यायची बारीक. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची. तर तुम्ही कोथिंबीरीच्या वड्या कशा बनवताना ते सुद्धा मला सांगा. तर ही कोथिंबीर व्यवस्थित चिरून घेतली मी. अशाच प्रकारे बाकीची कोथिंबीर सुद्धा मी मस्त चिरून घेतलेली. तर हे मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे. आता इथं घरच्या चण्याच्या डाळीचं पीठ यामध्ये वापरते मी. तुम्ही आयतं बेसन पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. तर इथं 2 ते 2.5 वाट्या पीठ घेतलेलं मी. का तर ही मध्यम आकाराची कोथिंबीरची जुडी होती. त्यानंतर इथं मोठे 2 चमचे भरून तीळ घातलेत. त्यानंतर हे वाटण जे तयार केलं होतं ते टाकायचं यामध्ये. थोडीशी हळद घालायची. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ घालू शकता किंवा तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता. पण शक्यता माझी आजी यामध्ये काहीच घालत नव्हती, फक्त बेसन पिठाचाच वापर करायची. का तर तांदळाचं पीठ आमच्याकडे नसतं, ज्वारीचंच पीठ असतं शक्यता. त्यामुळे वड्यांमध्ये आम्ही तांदळाचं पीठ किंवा इतर कोणतेच पीठ वापरत नाही, फक्त बेसनचं पीठच वापरतो. म्हणजे चण्याच्या डाळीचं घरचं शक्यता गावी घरचंच पीठ असतं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे नाही पीठ आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी असंच ठेवून द्यायचे. म्हणजे हे पीठ छान मऊसूद होतं आणि ज्या वड्या आहेत ना त्या खाताना अशा घशामध्ये नांडरल्यासारख्या होत नाही. त्यामुळे शक्यता हे पीठ थोडंसं भिजवून साईडला ठेवायचं. आणि ह्याचं पीठ हे ना खूप घट्ट मळायचं नाही, थोडंसं मऊच ठेवायचं. तर इथं 1-1.5 तांब्या मी कढईमध्ये पाणी ठेवले. आता हे पाणी छान गरम होऊ द्यायचं आणि लगेचच त्यावरती चाळणीसुद्धा ठेवून घेतली. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्या यामध्ये चिटकत नाही. चला लगेचच आता हे रोल तयार करून घेऊया. आता हे पीठ व्यवस्थित भिजले. आता तुम्ही इथं तेलाचा हात लावू शकता किंवा थोडासा पाण्याचा हात लावू शकता. तर शक्यतो इथं मी पाण्याचाच हात लावते, म्हणजे हे पीठ अजिबात हाताला चिटकत नाही. आणि अशा प्रकारचे याचे मध्यम रोल तयार करून घ्यायचे, म्हणजे हे आतपर्यंत व्यवस्थित उकडले जातात. खूप जाडसुद्धा रोल बनवायचे नाही, का तर उकडल्याच्या नंतर हे डबल होतात, खूप जास्त फुगतात. त्यामुळे व्यवस्थित मध्यमच ठेवायचे आणि मध्ये थोडासा गॅप ठेवायचा, म्हणजे हे व्यवस्थित फुलले जातात. बघा तर यामध्ये मस्त वाफा यायला लागल्यात. तर आता आपण काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचे आणि ह्या 9 ते 10 मिनटासाठी ना मोठ्या गॅसवर उकडून घ्यायच्या आणि लगेचच झाकण काढायचं नाही. तसंच 5 ते 6 मिनटासाठी आणखी ठेवायचं. तर इथे तुम्हाला सांगितलं तर बघा की ह्या वड्या मस्त अशा टम्म फुगतात. हे बघा उकडल्याच्या नंतर अशा मस्त अशा फुलल्या ह्या. हे बघा हा चाकू एकदम क्लीन येतोय.
अजून एक वडी चेक करून घ्यायची. आता हे मी काढून घेते. तेल लावल्यामुळे हे अजिबात खाली चिटकत नाही, आरामात हे रोल निघतात. हे बघा, आता तुम्ही हे अशाच प्रकारे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता, अगदी आठवडाभरासाठी मस्त राहतात. आता मी सुद्धा यामधले 2 ते 3 रोल व्यवस्थित कट करून एखाद्या डब्यामध्ये ठेवणार आहे. तर असेच जर तुम्ही ताटामध्ये ठेवले तर याला दुसऱ्या भाज्यांचा वास सुद्धा लागतो कधी कधी फ्रीजमध्ये. तर त्यामुळे शक्यता काय करायचं ना, एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये व्यवस्थित कट करून ठेवल्या ना, तर हवे त्यावेळेस तुम्ही मस्त फ्राय करून खाऊ शकता. खूप छान लागतात. आता ह्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पातळ, थोड्याशा मध्यम अशा कट करू शकता. तर इथं मी मध्यम कट करते. तर हे आता सध्या खूप गरम आहेत, तर शक्यता तुम्ही थोडंसं थंड झाल्याच्या नंतर चिरा. हे मला तुम्हाला दाखवायचं, त्यामुळे इथे मी गरम गरमच चिरते. हे बघा, आता ह्या वड्या मी कट केल्यात. तर हे 2 रोल मी कट करून घेतलेत. बाकीचे रोलसुद्धा मी कट करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता इथे तळताना आपल्याला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे. मध्यम किंवा बारीक गॅसवर जर तुम्ही तळायला गेलात तर ह्या वड्या ज्या आहेत त्या खूप तेल शोषतात. त्यामुळे मोठ्या गॅसवरच ह्या फ्राय करून घ्यायच्या. का तर वड्या उकडलेल्या आहेत, फक्त आपल्याला ह्या मस्त अशा गोल्डन रंगावरती तळून घ्यायच्यात. बघा, व्यवस्थित एकसारखं हलवायचं. सुरुवातीचे 2 मिनटं याला हात लावायचा नाही, त्यानंतर मग थोडंसं व्यवस्थित चमच्याने वगैरे झाऱ्याने तुम्ही व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे बघा, 4 ते 5 मिनिटांमध्ये ह्या मस्त अशा कुरकुरीत वड्या बनून तयार होतात. तळल्याच्या नंतर सुद्धा अर्ध्या पाऊण तास तरी ह्या कुरकुरीतच राहतात. आता ह्या तेलातून मी बाहेर काढून घेते. अजिबात ह्या वड्या तेल शोषत नाही, मस्त होतात. तुम्ही ह्या वड्या नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ना मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा, कमेंट करा आणि इंस्टाला सुद्धा मला फॉलो करा. इंस्टाला सुद्धा मी छान छान व्हिडिओ टाकत असते. चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकता. हे बघा, अजिबात तेलकट होत नाही, चवीला खूप छान होते. अगदी घरगुती ही रेसिपी आहे. यामध्ये जास्तीचं सामान काहीच लागत नाही. अगदी मोजक्या साहित्यात बनवून ही वडी तयार होते. फ्रेंड, तुम्हाला ही वडी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू.